आदेश आदेश माऊली रामकृष्ण हरी, धन्वा माऊली तुकाराम, राधे राधे माऊली, राधे राधे। आपण माऊलींच्या या विश्रांत वड या क्षेत्रामधील आपल्या नाथांच्या पर्णकुटीसमोर हे ज्या आपल्याला दिव्यांची आरास दिसत आहे, ही दिव्यांची आरास जी आहे हे पाषाण दीप आहेत की जे खास माऊलींच्या आदेशाने आपण बनवून घेतलेले आहेत। पूर्ण पाषाण आहे ते आणि त्या पाषाणातले दीप आहेत। आणि हे दीप आम्ही आपल्या सर्व नाथ परिवारासाठी प्रार्थना करून त्या ठिकाणी लावून अंदाजे संध्याकाळी 7 वाजता इथून आम्ही निघालो आणि माऊलींच्या संजीवनी समाधी मंदिराकडे माऊलींच्या आम्ही गेलो। तिथे माऊलींनी थोडंसं वाचन सेवा आपल्याकडून करून घेतली आणि माऊलींच्या संस्थानातर्फे आपल्या स्वयंशक्तीपीठ नाथ उपासना प्रकल्पासाठी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीची संशोधनपर असे एक सिद्धप्रत, पण ती वेगळ्या स्वरूपाची आहे, त्याच्यावर प्रचंड संशोधन केलेलं आहे, ते आपल्या नाथ उपासना प्रकल्पासाठी त्यांनी आपल्याला प्रदान केलेली आहे। आणि या सगळ्याचा मान आपल्या सगळ्या नाथ उपासकांना आहे, म्हणून मी त्याच्याबद्दल बोलतोय। त्याच्यामध्ये फक्त आम्ही निमित्त मात्र आहोत। त्यानंतर आत्ता आम्ही आलेलो आहोत, अंदाजे घड्याळामध्ये 10:15 झालेले आहेत, बरोबर 10:15ची वेळ इथे घड्याळामध्ये झाली रात्रीची। आणि 10:15ची वेळ होऊनही हे बघा इथे 10:15 वाजलेले आहेत, अंदाजे 10 वाजून 12-13 मिनटं होत आलेत। आणि आपल्या लक्षात येईल की 7ला पेटवलेले हे पाषाण दीप अजूनही त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल। कदाचित जवळ आमच्या नित्यश्री ताई शूटिंग करतात की ज्यांनीही आज रांगोळी रेखाटन केलेलीची सेवा केलेली आहे, सुंदर रांगोळी राधे राधे माऊलींची या ठिकाणी केलेली आहे। अजूनही त्याच्यात बघा तेल आहे, जे तिळाचं तेल या ठिकाणी वापरलं गेलं आहे। म्हणजे मला वाटते अजून ते जर आपण अंदाज घेतला तर हे अर्धा पाऊण तास दिवे पेटतील। म्हणजे 7 वाजता पेटलेले दिवे ते अंदाजे मला वाटते 11 वाजेपर्यंत हे शांतपणे पेटत राहतील, कारण का ते पाषाणामध्ये असल्यामुळे तो पाषाण त्या ठिकाणी काय करतो की तेलाला पटापट प्रज्वलित करत नाही, शांतपणे त्याला तेजस्वीपणे ते तेज दिसतं। आम्ही लांबून बघितलं ज्यावेळेस आम्ही एंट्री केली त्यावेळेस किती सुंदर वाटत होतं। म्हणजे या ठिकाणी माऊलींनी आपल्यासाठी नित्य दिवाळी दसरा केलेला आहे असं जाणवतंय। म्हणजे आता नित्य दिवाळी दसरा म्हणजे तर आपण जसं शनीच्या माध्यमातून मंदिरात जातो आणि तिथे तेल अर्पण करतो वगैरे, तो आनंद घेतो, तर आता आपण हा जो एक आनंद आहे हा वेगळा आनंद आहे, हा लक्षात ना। म्हणून हे तिळाचं तेल या ठिकाणी अर्पण केलेलं आहे आणि आपल्या सगळ्या नाथभक्त परिवारासाठी आपण प्रार्थना केलेली आहे की प्रत्येकाच्या घरी आनंदाची दीपावली, आनंदाची तेजोमय अशी, आरोग्यमय अशी, संपन्नमय अशी दीपावली ही नित्य घडो असे माऊलींकडे प्रार्थना आपण करतो। ओम नमो नाथ गुरुजी, आदेश आदेश आदेश, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो माये बापा, नमो ज्ञानेश्वरा, आदेश।